ऑपरेट करतो। आता मला सर्वात आधी सांगा, तुम्ही ड्रोन बघितलंय? कुठं बघितलं? आणखी पिक्चर वगैरे मध्ये? आणि काय करतं ड्रोन, कशा प्रकारे आपण वापर करू? फवारीमध्ये आणि फोटो। आणखी तुम्ही कुठे बघितलंय? लग्नात बघितलं। आणखी त्याच्या व्यतिरिक्त नाही बघितलं? आपल्याकडे आता औषध मारायला पण येते, शेतात औषध मारायला येते। तर ड्रोन काय असतं? ड्रोन एक स्वयंचलित रोबोट असतो, जो आपण आपल्या प्रोपेलरच्या सहाय्याने हवेत उडतो आणि आपण त्याला आपला मोबाईल, रिमोट जे काय असेल त्याच्या सहाय्याने कंट्रोल करू शकतो। आणि आपल्याला जशी डायरेक्शन हवी आहे, ज्या किंवा जो स्पीड आपल्याला हवा आहे त्या प्रकारे आपण त्याला मॅनेज करू शकतो। तर आपण सर्वात आधी काय जाणून घेऊ, आपल्या याचे ड्रोनचे काय कंपोनंट्स आहेत ते आपण सर्वात आधी बघू। तर सर्वात आधी आपण इथे एक आर्डिनो घेतलेला आहे, सोबत ब्रेडबोर्ड आहे। हे फॅन जे आहे त्याला प्रोपेलर म्हणतात। त्याच्यानंतर ब्रशलेस DC मोटर्स आहेत, एक पॉवर डिस्ट्रीब्युशन बोर्ड आहे, ऑन ऑफचा स्विच, आणि ही लिपो बॅटरी आहे जी आपल्या ड्रोनमध्ये ही आपले कंटेंट आपण वापरले। तर मग आपण हे जोडलं, मग झालं का? असं लावून दिलं मग उडेल काही? आपल्याला त्याला बरोबर कनेक्शन द्यावे लागतील, त्याच्याचबरोबर त्याला कोड काय असेल ते सगळे आपल्याला ते प्रोसेस पूर्ण करावं लागेल, त्यानंतर आपण त्याला प्रॉपरली उडवू शकतो। तर आपण हे कशा प्रकारे जॉईन केलं सर्वात आधी ते बघू, आणि कोणता डिव्हाइस आपला यातला काय वर्क करतो ते बघू। तर सर्वात आधी बघा, आपण इथे एक पॉवर डिस्ट्रीब्युशन बोर्ड दिलेला आहे। पॉवर डिस्ट्रीब्युशन बोर्ड काय करतं की जे आपल्या या मोटर वापरले आहेत, जे आपले फॅन लागले आहेत त्याला पॉवर देण्यासाठी त्याला पॉवर डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आपण पॉवर डिस्ट्रीब्युशन बोर्डचा यूज करतो। त्यानंतर ही लिपो बॅटरी आहे, ही आपल्या ड्रोनला पॉवर सप्लाय करते, जे फॅन्स आहेत त्याला रोटेशनसाठी। त्यानंतर याला ESC म्हणतात, जे आपल्या ज्या मोटर लावल्या आहेत त्याला कंट्रोल करायसाठी आपण यूज करतो। सोबतच आहेत एक स्विच लावला आहे आपण ऑन ऑफला, की पॉवर ऑन ऑफ करायसाठी। या ब्रशलेस मोटर्स आहेत ज्या आपल्या प्रॉपेलरला रोटेट करतात ड्रोनला लिफ्ट देण्यासाठी। आणि तर इतके मटेरियल आणि हे प्रोपेलर्स जे आपण यूज केले आहेत। तर हे सगळे आपले कंपोनंट्स आणि त्याचं वर्किंग झालं। तर आता हे कसं वर्क करायचं हे तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल। तर बघ, आता सर्वात आधी काय, जेव्हा आपण आपला कोड केलेला आहे तो कोड जेव्हा आपण आर्डिनोला देऊ, जेव्हा आपला आर्डिनो ॲक्टिवेट होईल आणि जेव्हा आपण आपला प्लग ऑन करू, म्हणजे आपल्या ड्रोनला जी पॉवर आपल्याला सप्लाय करायची स्टार्ट केल्यानंतर हे जे पॉवर डिस्ट्रीब्युशन बोर्डला जी कनेक्शन इथे केलेली आहेत त्याद्वारे हा करंट प्रत्येक मोटरला सप्लाय होईल आणि जे प्रोपेलर्स आहेत ते मुवमेंट करतील। मुवमेंट झाल्यानंतर हे जे ESC लावले आहेत याद्वारे करंट किंवा जी कमांड आपण किंवा त्याला कंट्रोल करायचं मोटरला ते आपण कंट्रोल करू शकतो ESC द्वारे। हा जो इथे लागलेला आहे ब्लूटूथद्वारे का? नाही, ब्लूटूथद्वारे आपण म्हणजे जेव्हा आपण स्टार्ट करू जे आपल्याला कंट्रोल करायचं त्याला आपण ब्लूटूथ डिव्हाइस करू। ओके। तर याद्वारे इथे सप्लाय होईल मोटर्सला, आणि ह्या प्रोपेलर ज्या मोटर्स फिरतील त्या प्रोपेलरला मोमेंटम देतील, ज्याने एक ड्रोनसाठी लिफ्ट क्रिएट होईल आणि हे हवेत येईल। त्याच्यानंतर जर याला आपल्याला ऑपरेट करायचं आपण याला ब्लूटूथ डिव्हाइस कनेक्ट करायचं आणि आपला मोबाईल असेल, रिमोट असेल त्याद्वारे आपण याला डायरेक्शन सोबत त्याचा स्पीड वगैरे आपण मेंटेन करू शकतो। आणि इथे बघा मी हा कोड केलेला आहे, हे आर्डिनो IDE म्हणून सॉफ्टवेअर आहे, त्यामध्ये आपण हा कोड लिहिलेला आहे। तर इथे बघा सर्वात आधी आपण लॉक आले पायथनवाला आहे आर्डिनो IDE। तर इथे बघा ESC1 ह्या ज्या मोटर आहेत या मोटर आपण इथे इनिशियल केल्या आहेत सर्वात आधी। इथे बघा या सर्वर मोटर इनिशियल केल्या आहेत, त्याच्यानंतर सोबतच जे आपण ESC लावले आहेत ते डिक्लेअर केले। आणि इथे बघा की इथे आपण जे 1950 लिहिलेलं आहे ती आहे या मोटरची स्पीड। या मोटरची मॅक्स स्पीड असते 2000 RPM, जी आपल्या ड्रोनसाठी खूप जास्त असते, की त्या मोमेंटममध्ये ड्रोन फिरल्यानंतर ते कंट्रोल केलं जाऊ शकते। तर आपण मॅक्स आपण 2000 देऊ शकतो किंवा त्यापेक्षा कमी 1000, 1200 जे काही आपल्याला द्यायचे असेल त्यानुसार आपण इथे इनिशियल करून हा कोड आपल्या आर्डिनोला द्यायचा, आणि हे बाकी चालू झाल्यानंतर या आर्डिनोची बाकीची प्रोसेस वर्क करते। कळलं तुम्हाला? आणखी काय? एक क्वेश्चन है आप लोग सबको
ये फैन जो है प्रोपेलर्स है वो कौन से डायरेक्शन में घूमना चाहिए? ऐसे घूमना चाहिए या ऐसे घूमना चाहिए? और क्यों? क्लॉकवाइज। क्लॉकवाइज एंटी क्लॉकवाइज सिर्फ चलो ये एक मिनट मेरे को जगह देना। ये फैन का बात करते हैं, कैसे घूमना चाहिए, ऐसे या फिर ऐसे, और क्यों? हाँ क्यों पर? उडताना असं खाली येताना ये वाला इसकी बात करो। और कोई आपने ऐसे बोला है ना? चलो, और दूसरे किसी को कुछ और लगता है? सिर्फ एक ही फैन का बात करते हैं। जे घड्याळाच्या दिशेने चलेगा, क्लॉकवाइज एंटी क्लॉकवाइज भी नहीं, बट ऐसे घूमेगा या ऑपोजिट घूमेगा? अच्छा ऐसे, हाँ क्यों पर? हाँ हाँ but थोड़ा सा और लॉजिक क्यों लगाना ऐसा पड़ेगा। घुमाएगा? उल्टा घुमाए तो क्या होगा? उसकी ब्लेड का डिजाइन देखो सब लोग कैसा है। तो देखो ये अभी ऐसे है ना, स्लोप किया हुआ है, ठीक है। अभी सोचो वो अगर ऐसे घूमता है तो वो हवा किस तरफ मारेगा? नीचे मारेगा कि ऊपर मारेगा? नीचे मारेगा, है ना। देखो जब वो ऐसे घूम रहा है तो ये ब्लेड इसका कैसा है? हाँ, तो जो भी हवा होगी वो नीचे जाएगी और जैसे ही वो नीचे जाएगी तो तो अपलिफ्ट होगा। हाँ, बट अगर आप इसको ऐसा करोगे कि ऐसे घुमाओगे तो हवा कहाँ जाएगी? ऊपर जाएगी और वो उड़ेगा नहीं फिर, है ना। इससे उड़ने के लिए आए थे, नीचे आने के लिए आए थे। हाँ, नीचे तो सिर्फ वो अगर आप उसका स्पीड स्लो कर दोगे तो भी वो आस्ते आस्ते करके नीचे आना शुरू हो जाता है। ऐसे तो उल्टा घुमाने का जरूरत नहीं है, नहीं तो ये बहुत फास्ट नीचे आता है ना। तो ये बड़ा इम्पोर्टेंट है कि आपका प्रोपेलर का डिजाइन, इसके लिए आप फैंस भी देखना घर के अंदर। हाँ, वो कैसे होते हैं? ऐसे होते हैं ताकि हवा नीचे फेंके, है ना। ये बहुत इम्पोर्टेंट है इसके अंदर।